नमस्कार मित्रांनो, भूगोलाच्या पाठ 3 नंतर आज आपण पाठ 9 पर्यटन, वाहतूक व संदेशवहन सुरू करणार आहोत. पाठ 4 पासून तर पाठ 8 पर्यंत त्या पाठांमध्ये खूप सारा डेटा आहे, वेगवेगळे नकाशे आहेत. त्या पाठांचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी विशिष्ट टूल्स असणं जरुरी आहे. सध्या ते माझ्याकडे नाही आहे. येत्या 1-2 वीकमध्ये अरेंज होईल, म्हणून योग्यरित्या अभ्यास करता यावा आणि तुम्हाला देखील योग्यरित्या ते समजावं, म्हणून ते पाठ आपण नंतर घेऊ. तर आज आपण पाठ 9 जो आहे तो सुरू करत आहोत. ठीक आहे. तर पर्यटन, वाहतूक व संदेशवहन. पर्यटन म्हणजे काय असतं? तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता, तिथे भेट देता, तिथली विविधता अनुभवता. ठीक आहे. तर तुम्ही कोण? तुम्ही पर्यटक. ज्या ठिकाणी तुम्ही जाता ते पर्यटन स्थळ आणि ही जी प्रोसेस आहे याला पर्यटन म्हणतात. एखादी सुंदर ठिकाण असलं तुमच्या गावामध्ये तर तिथे खूप सारे पर्यटक लोक येतात. आणि वाहतूक म्हणजे जी आपण ये-जा करतो, एका ठिकाणी जातो त्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जातो, दळणवळण जे होते त्याला वाहतूक असं म्हणतात. आणि संदेशवहन म्हणजे एक विशिष्ट माहिती, संदेश एका ठिकाणावरून आपण दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणं त्याला संदेशवहन म्हणतात. तर 2 रेषा आहे, एक गुलाबी रेष दिसत असेल आणि एक निळ्या रंगाची रेष दिसत आहे. हा जो भाग आहे एक्स ॲक्सिस, याच्यावर तुम्हाला 1995 पासून तर 2015 एकूण 10 वर्षाचा डेटा दिलेला आहे, 10 वर्ष. त्यानंतर वाय ॲक्सिस जी आहे यावर पर्यटक संख्या जी आहे ती लाखामध्ये दिलेली आहे, की पर्यटक संख्या लाखामध्ये 0 पासून तर 140 म्हणजे 1,40,00,000 दिलेली आहे. तर बघू आपण, इथे दिलेलं आहे ब्लू जी लाईन आहे ती ब्राझील देशाची आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या दर्शवते आणि जी पिंक लाईन आहे ती भारत देशाची आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या दर्शवते. म्हणजे ही पिंक जी लाईन आहे जी 20 पासून सुरू झालेली आहे, ठीक आहे, आणि समोर अशी वर्षानुसार वाढत गेलेली आहे. म्हणजे भारतात आलेले आंतरराष्ट्रीय लोक, जसं की 1995 मध्ये बघितलं तर 20 लाख लोक, 20 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात आले होते. त्यानंतर तुम्ही बघाल 1995 पासून थोडा जो ग्राफ आहे तो किंचित वर गेलेला आहे 2000 पर्यंत. म्हणजे या 5 वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय जी संख्या आहे ती थोडी वाढलेली आहे. 2000 पासून तर 2005चा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये देखील आंतरराष्ट्रीय पर्यटक जे आहे भारतात भेट देणारे ते वाढले. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण भारताबद्दल बघत आहोत. पिंक लाईन ही भारताची आहे. त्यानंतर तुम्ही 2005 पासून तर 2010चा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये देखील जी भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या होती ती वाढलेली आहे. म्हणजे ती इथनं अशी सारे वाढत जात आहे. ठीक आहे. पण जी ग्रोथ रेट आहे, जी गती आहे ती नॉर्मल आहे, म्हणजे थोडं थोडं वाढत जात आहे. ठीक आहे. पण 2010 नंतर तुम्ही ऑब्झर्व करा, 2010 नंतर ते 2005 म्हणजे 5 वर्षाच्या फक्त कालावधीमध्ये ती एकदम झपाट्याने वाढलेली आहे. ग्राफ वरती गेलेला आहे म्हणजे झपाट्याने वाढलेली आहे. ठीक आहे. आता 2010 मध्ये भारतातील जी आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या होती ती किती होती हे कसं लक्षात घ्यायचं बघा. हा 2010 आहे, इथून सरळ बघा, हा इथे या पॉईंटला जाऊन अटॅच होईल. ठीक आहे. या बिंदूपर्यंत तो ग्राफ गेला होता. तर किती असेल जेव्हा ही लाईन सरळ इथे कुठे जॉईन होईल, जसं की सरळ बघितलं तर ही 40 लाखाच्या पॉईंटवर जाऊन ती जॉईंट होईल. ठीक आहे. तर 1995 मध्ये जी लोकसंख्या होती ती 20 लाख होती आणि 15 वर्षानंतर 2010 मध्ये तीच संख्या जी आहे ती 40 लाखावर जाऊन पोहोचली. ठीक आहे. त्यानंतर जर 2015 बघितलं तर 2015 मध्ये ती 1,40,00,000 जाऊन पोहोचली. ठीक आहे. आता आपण बघू ब्राझील देशाबद्दल. तर ब्राझील देशाचा जो ग्राफ आहे तो बघा, 1995 मध्ये 20 लाख आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझील देशाला भेट देत होते. त्यानंतर तो ग्राफ थोडा वाढला. ठीक आहे. म्हणजे फक्त 5 वर्षात 2000 पर्यंत फक्त 5 वर्षात 20 लाखची संख्या आहे ती जवळपास 50 लाखापर्यंत जाऊन पोहोचली, कारण की ते 40 आणि 60च्या मध्ये येते. ठीक आहे. तर
5 वर्ष अगोदर 1995 मध्ये जी आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या होती ब्राझील देशाची ती 20 लाख होती आणि 5 वर्षानंतर 2020 मध्ये ही संख्या 50 लाखच्या जवळपास पोहोचली. 40 ते 50च्या मध्ये आहे म्हणून. ठीक आहे. त्यानंतर 2000 पासून तर 2010 पर्यंतचा जो काळ आहे त्या काळामध्ये ब्राझील देशाला जे पर्यटक भेट द्यायचे त्यांची जी संख्या होती ती कॉन्स्टंट राहिली. ना त्यात वाढ झाली ना घट झाली. त्यानंतर 2010 ते 2015चा जो काळ होता त्या काळामध्ये लोकसंख्या थोडी वाढली, थोडी, तर ती 60 लाखाच्या वर गेली. ठीक आहे. तर यात तुम्हाला ब्राझील आणि भारत या दोन्ही देशातील आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या 1995 ते 2015 या काळात कशा प्रकारे वाढली आणि कोणत्या काळात ती कॉन्स्टंट होती हे पाहायला मिळालं. ग्राफ तुम्हाला समजला असेल. आता या ग्राफच्या आधारे काही प्रश्न दिलेले आहेत. जसं की दिलेला 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले आहे. ठीक आहे. 1995 जर बघितलं आपण तर दोनही देश, ठीक आहे, भारत देश आणि ब्राझील देश या दोनही देशात 1995 मध्ये जवळपास सारखेच पर्यटक आलेले आहे. फक्त भारत देश जो आहे पिंक लाईन ती थोडी वर आहे, म्हणजे 20 लाखाच्या थोडे जास्ती. तर आपण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये हे म्हणू शकतो की भारत देशामध्ये जास्ती पर्यटक आले आहे. तसं तर सारखे आहे, ग्राफमध्ये दिल्यानुसार तर सारखे आहे, पण थोडं ब्लू लाईन जी आहे ती खाली आहे आणि पिंक लाईन जी आहे ती किंचित वर आहे, म्हणून भारत देशात जास्ती आलेले आहे. ठीक आहे. बाकी 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले. 2000 सालामध्ये तुम्हाला लक्षात येईल भारत देशात जे पर्यटक होते ते 20च्या थोडे वर होते, 20 लाखाच्या वर. तर कुठली लाईन मोठी दिसते तुम्हाला, तर ती आहे ब्राझील देशाची, जवळपास 40 लाखाच्या वर, 50 लाख पर्यटक. ठीक आहे. तर 2000 साली ब्राझील देशामध्ये अधिक पर्यटक आले. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसत आहे. कोणत्या वर्षापासून तुम्हाला माहीत असेल. 2010 नंतर भारतात येणारे जे परदेशी पर्यटक आहेत त्यांची संख्या झपाट्याने वाढली. तर 2010 सालापासून भारतातील जे परदेशी पर्यटक आहेत त्यांची संख्या वाढली. त्यानंतरचा प्रश्न आहे 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती आणि त्यातील फरक सांगा. तर 2015 मध्ये बघा ब्राझील देशाची जी संख्या आहे ती 60 लाखावर आहे आणि भारत देशाची जी संख्या आहे ती 1,40,00,000 आहे. तर जवळपास 80 लाखांचा फरक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचे कारण काय असावे. तर कारण काय असू शकते हे आपण समोर बघू. आता आपण हा दुसरा ग्राफ बघू, पर्यटन व अर्थव्यवस्था 2016. ठीक आहे. तर 2016 या वर्षातील पर्यटन आणि त्या पर्यटनाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला या गोष्टी या ग्राफमध्ये दिलेल्या आहे. ठीक आहे. तर आकृतीमध्ये हा जो भाग आहे यात पर्सेंटेजेस दिलेले आहे. जे इन्व्हॉल्वमेंट आहे, गुंतवणूक आहे, तसंच जे पर्यटन आहे ती लोकसंख्या तर ती पर्सेंटेजमध्ये दिलेली आहे आणि जे उत्पादन आहे एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवणूक जी असते ती देखील पर्सेंटेजमध्ये दिलेली आहे. आणि अशा प्रकारचा जो ग्राफ असतो आलेख ते याला बार ग्राफ असं म्हणतात. बार दाखवलेले आहे हे बघा आणि त्या हिशोबाने तो शो केलेला आहे. ठीक आहे. इथे एक्स ॲक्सिसवर कुठलंही काही नाही आहे, सरळ असे ग्राफ दिलेले आहे आणि या ग्राफच्या द्वारे सगळ्या गोष्टी दर्शवलेल्या आहे. ठीक आहे. तर निळ्या रंगाने जो भाग दाखवत आहे ब्राझील देशासाठी आणि भारत देशासाठी तो भाग आहे पर्यटन व्यवसायात गुंतवलेली लोकसंख्या. तर जो पर्यटन व्यवसाय आहे टुरिझम, या टुरिझममध्ये पर्यटन व्यवसायामध्ये जी गुंतवलेली लोकसंख्या आहे ती ब्लू कलरच्या बारने शो केलेली आहे. ही ब्राझील देशाची आहे. तर 6% आणि 8% याच्यामध्ये 8%च्या जवळपास, तर आपण 7.5% आपण कन्सिडर करू. तर 7.5% पर्यटन व्यवसायात
ब्राझील देशाची लोकसंख्या गुंतलेली आहे. आणि भारत देशाचं बघितलं तर भारत देशाची जवळपास 9% लोकसंख्या भारत देशाची पर्यटन व्यवसायात म्हणजे टुरिझम मध्ये गुंतलेली आहे. आणि ब्राझील देशाची 7.5च्या वर आहे, कारण की 8च्या जवळपासच आहे. तर आपण 7.8 वगैरे गृहीत धरू. 7.89% ब्राझील देशाची लोकसंख्या जी आहे ती पर्यटन व्यवसायात गुंतलेली आहे. ठीक आहे. तर हा निळा बार काय दर्शवते आपल्याला समजलं. आता जे रेड कलर आहे बार, तर ते काय आहे, एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान. जे ओव्हरऑल जे राष्ट्रीय उत्पादन आहे, वार्षिक उत्पादन असते, जसं तुमच्या वडिलाचं वार्षिक उत्पादन असते, तसंच प्रत्येक नेशनचं, प्रत्येक राष्ट्राचं जे वार्षिक उत्पादन आहे, त्या वार्षिक उत्पादनामध्ये पर्यटन जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामुळे किती योगदान आहे बा त्या व्यवसायाचा, किती फायदा होतो. तर हा जो ग्राफ आहे ते शो करतं. ठीक आहे. जसं की बघा, भारत देशामध्ये शेती व्यवसाय आहे, पर्यटन व्यवसाय आहे, इतर बाकी पण व्यवसाय आहेत. तर त्या सगळ्या व्यवसायाचं काही ना काही योगदान असेल ना. जसं तुमच्याकडे एक दुकान असेल, दुकान आहे, त्यानंतर तुमचे वडील नोकरी करतात, तर त्या दोनही ठिकाणमधून आलेले पैसे तर त्या तुमच्या वार्षिक उत्पादनामध्ये ते जोडल्या जाईल. जर सपोज तुमच्या वडिलांचं वार्षिक उत्पादन दुकानामधून जास्ती येत आहे, तर दुकानाचं योगदान जास्ती आहे. ठीक आहे. तर तसंच इथे दिलेलं आहे. ब्राझील देशाच्या बाबतीत जर पर्यटन व्यवसायातून बघितलं तर जवळपास 9%, 9.5%, 9.5 पकडू आपण, 9.5% पर्यटन व्यवसायातून राष्ट्रीय उत्पादनात भर पडते. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ब्राझील देशाचा पर्यटन व्यवसायामधून जास्ती अर्निंग होते. ठीक आहे. आणि भारत देशाची कमी आहे. बघा, भारत देशामध्ये पर्यटन व्यवसायातून जे योगदान आहे ते 8.2 किंवा 3%, म्हणजे 8%च्या जवळपास आहे. 8%च्या थोडं वर, 8.2% किंवा 3%. ठीक आहे. तर हा तुम्हाला ग्राफ समजला असेल. ठीक आहे. आता आपण प्रश्न बघू. सगळ्यात मेन दिलेला आहे की वरील आलेखाचा प्रकार कोणता आहे. तर हा जो आलेख आहे याला बार ग्राफ असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर या आलेखात म्हणजे या ग्राफमध्ये कोणत्या बाबी दाखवलेल्या आहेत. तर या ग्राफमध्ये पर्यटन व्यवस्थेमध्ये गुंतलेली लोकसंख्या, ठीक आहे, त्यांचं टक्केवारी किती टक्के आहे ते, आणि एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचं काय योगदान आहे त्याची टक्केवारी, या दोन गोष्टी या आलेखात दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्ती आहे. तर ते ब्राझील देशाचं आहे. बघा, ब्राझील देशाचं जे राष्ट्रीय उत्पादन आहे त्या राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचा जर वाटा आहे तो जास्ती आहे ब्राझील देशाच्या उत्पादनात. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता. तर उत्पादन जे आहे, उत्पादनाचा वाटा, राष्ट्रीय उत्पादनाचा जो वाटा आहे त्याच्यात सगळ्यात जास्त योगदान हे ब्राझील देशाचं आहे. पण ब्राझील देशाची कमी टक्के तर हा प्रश्न जो आहे बघा, जर आपण उत्पादन बघितलं तर उत्पादनामध्ये जास्ती योगदान ब्राझील देशाचं आहे. जर आपण उत्पादनाचं बघितलं तर पर्यटनामधून सर्वात जास्ती उत्पादनात योगदान कोणा देशामध्ये होत असेल तर ते ब्राझील देशाच्या बाबतीत आहे. भारताच्या बाबतीत ते कमी आहे. ठीक आहे. पण ब्राझील देशाची लोकसंख्या जी आहे ती कमी इन्व्हॉल्ड आहे टुरिझममध्ये. ठीक आहे. पण भारत देशाची जी लोकसंख्या आहे, भारत देशातील जास्ती लोक टुरिझममध्ये इन्व्हॉल्ड आहेत. तर राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या सर्वात जास्त असलेला देश भारत देश आहे. आता भौगोलिक स्पष्टीकरण बघू. भौगोलिकदृष्ट्या ब्राझील देश कसा आहे ते बघू. ब्राझील देश जो आहे तो दक्षिण अमेरिका खंडात येतो. आपण मागील पाठामध्ये बघितलेला आहे. ठीक आहे. तसेच ब्राझील देशाची राजधानी ही ब्राझिलिया आहे.
ब्राझील देशामध्ये समुद्रकिनारे लाभलेले आहे, तर त्या समुद्रकिनाऱ्याला जी वाळू आहे ती पांढरी वाळू आहे. तिथले जे समुद्रकिनारे आहेत ते आकर्षक आणि स्वच्छ आहेत. जेव्हा कुठले समुद्रकिनारे आकर्षक असतात, स्वच्छ असतात, तर ते आपल्याला रमणीय वाटतात. तसंच तिथे काही निसर्गरम्य बेटे आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, पार्ट 3च्या व्हिडिओमध्ये. तिथे काही बेटे आहे, पठारी भाग आहे. तसंच ॲमेझॉन खोऱ्याचं घनदाट अरण्य आहे, म्हणजे जंगले आहेत. तिथे विविध प्रकारचे प्राणी आहे, पक्षी आहे, विविध तिथे उद्यानं आहे. तर अशा सगळ्या गोष्टीमुळे ब्राझील जो देश आहे तो आंतरराष्ट्रीय दृष्ट्या, म्हणजे आपण बाहेरच्या लोकांसाठी तो एक आकर्षक देश आहे. की खूप तिथे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला असं वाटतं ना की जाऊन बघावं त्या देशात. जसं स्वित्झर्लंड आपण ऐकतो किंवा बाकी बाहेरचे जे देश आहेत, तर तिथल्या विविधता पाहून आपल्याला असं वाटतं, आकर्षित होतो आपण त्या देशांकडे की जाऊन एकदा तरी आपण भेट द्यावं. तर ब्राझील देशाच्या बाबतीत पण ही बाब आहे की तिथे वेगवेगळ्या निसर्गरम्य आकर्षित अशा गोष्टी आहे. त्यामुळे हे पर्यटक जे लोक आहेत त्यांचं एक आकर्षित असं केंद्र आहे, फेवरेट असं एक ठिकाण आहे. तसंच ब्राझील देशामध्ये रिओ दी जेनेरिओ आणि साओ पाल्वो हे मोठे शहर आहेत. रिओ दी जेनेरिओ आणि साओ पाल्वो, लक्षात ठेवा ही नावं. जी प्रसिद्ध नावं असतात ती जनरली विचारतात. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. पण असे प्रश्न येऊ शकतात की पर्यटक लोकांचे जे आकर्षित शहर आहे, जे मोठे शहर आहे ब्राझील देशातील, ते कोणते आहेत? तिथले लोक पर्यावरण प्रेमी आहेत आणि तिथला पर्यटनाचा जो भाग आहे तो विकसित आहे. तर इथे आपला या पाठाचा भाग 1 संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या पाठाचा भाग 2 पासून सुरुवात करू. ठीक आहे. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी बाकी व्हिडिओज नाही बघितलेले आहेत, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तर ते तुम्ही बघून घ्या. उर्वरित जे आपले पाठ आहे, म्हणजे पाठ 4 ते 8 हे सगळे पाठ आपण जसं माझं स्टायलसची अरेंजमेंट होऊन जाईल तसं ते आपण त्या पाठांना सुरुवात करू. कारण की ते जे पाठ आहे ते चांगल्या पद्धतीने समजून घेणं महत्त्वाचे आहे, म्हणून मी ते साईडला काढून ठेवलेले आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, पाठ 9 पर्यटन, वाहतूक व संदेशवहन या पाठाचा भाग 2च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर चला मग सुरुवात करूया या व्हिडिओला. तर 2015 सालानुसार जे भारतामध्ये भेट देणारे आंतरराष्ट्रीय पर्यटक आहे त्यांची संख्या ब्राझीलच्या तुलनेत जास्ती आहे. म्हणजे ब्राझील देशामध्ये 2015 सालला जी आंतरराष्ट्रीय पर्यटक आले ते कमी होते आणि भारत देशामध्ये ते जास्ती होते. पण पर्यटनाचा जर वाटा आपण बघितला तर ब्राझील देशामध्ये एकूण जो राष्ट्रीय उत्पादन आहे त्या देशाचं, त्याच्यात पर्यटनामुळे आलेला जो पैसा आहे तो जास्ती आहे. भलेही भारत देशामध्ये जे आंतरराष्ट्रीय पर्यटक होते त्यांची संख्या जास्ती होती, आंतरराष्ट्रीय पर्यटक जे आहे ते जास्ती आले भारत देशात, पण तरीही भारत देशाचा जो राष्ट्रीय उत्पादन आहे त्या उत्पादनात पर्यटकांमुळे आलेला जो पैसा आहे, म्हणजे पर्यटकांमुळे जे उत्पादनात आलेला वाटा आहे तो ब्राझील देशाच्या तुलनेमध्ये कमी. भारताचं राष्ट्रीय उत्पन्न आणि लोकसंख्या जी आहे ती ब्राझील देशाच्या तुलनेमध्ये खूप जास्ती आहे. तुम्हाला आता आपण भारत देशातील पर्यटन स्थळांबद्दल बघू. आपण काही जे ग्राफ आधी बघितले होते त्यात तुम्हाला लक्षात आलं असेल की भारत देशामध्ये 2010 नंतर जी पर्यटक संख्या आहे, जी आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात येतात ती वाढलेली आहे 2010 नंतर. 2010 राष्ट्रीय पर्यटक जे आहेत, जे भारतात येतात, तर त्यांचं येण्याचं जे प्रमाण आहे ते सतत वाढत चाललं आहे. आणि याच्या मागे खरं कारण आहे की जे परदेशी पर्यटक आहेत ते भारतामध्ये आपल्या भारतात असलेल्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वैद्यकीय जे व्यवसाय आहेत यासाठी ते येतात. आपल्याकडे ऐतिहासिक वारसा जर बघितला तर आपल्याकडे आग्र्याचं ताजमहल आहे, त्यानंतर दिल्लीला कुतुब मिनार आहे, त्यानंतर अजिंठा लेणी आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये
लोणार सरोवर आहे जे निसर्गनिर्मित आहे. स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. हा ब्राझीलचा सागरी पर्यटन भाग दाखवलेला आहे. स्वच्छ असं निळसर असं पाणी दिसत आहे. रमणीय वातावरण वाटत आहे इथलं. ब्राझीलचं आहे हे. ठीक आहे. अजिंठा लेणी आहे. भारतातील आहे ही अजिंठा लेणी. ब्राझील देशातील मॅनास येथील हे फुटबॉल स्टेडियम आहे. मागील पाठामध्ये आपण बघितलेलं आहे की ब्राझील हा देश फुटबॉल या खेळासाठी प्रसिद्ध आहे. एवढंच नाही, तर ब्राझील देशात फुटबॉल हा फेवरेट खेळ असून ब्राझील देशाची जी फुटबॉलची टीम आहे ती जगप्रसिद्ध आहे. आणि तुम्ही जे जगप्रसिद्ध फुटबॉलपटूंचे नावं ऐकलेले आहेत ना, जसं की रोनाल्डो आहे, पेले आहे, तर हे ब्राझील देशाचे आहेत खेळाडू. तर हे तिथलं फुटबॉल स्टेडियम आहे. वरून नसलेला व्ह्यू आहे हा. अतिशय सुंदर असं ते दिसत आहे. त्यानंतर ब्राझील देशातील महत्त्वाच्या 2 शहरांबद्दल आपण बोललो होतो. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे. त्यानंतर रिओ दी जेनेरिओ शहर आहे, तिथील पुळण आहे, तिथला सागरी किनारपट्टी भाग आहे. आणि इथली रेती जी आहे, वाळू जी आहे, ती पांढऱ्या रंगाची आहे. नंतर हे भारतातील आसाम राज्यातील आहे गुवाहाटीचं चित्र. हिरवळ पसरलेली दिसत आहे. आणि हे जे चित्र तुम्हाला दिसत आहे हे तुमच्या भूगोलाच्या पुस्तकावर दिलेलं आहे. फ्रंट पेजवर आहे ते. रिओ दी जेनेरिओ जी सिटी आहे ते सिटीचा हा व्ह्यू आहे. आणि हा तेथील पुतळा आहे जीसस ख्रिस्ट रिडीमर जे आहे त्यांचा आहे. ठीक आहे. तर हे ब्राझील देशाचं आहे. त्यानंतर भारत देशातील हे एक पर्यटन स्थळ आहे गेटवे ऑफ इंडिया, जे मुंबईमध्ये आहे. तसंच दिल्लीमध्ये इंडिया गेट आहे. तर देशात वाहतूक जी आहे ती जास्तीत जास्त रस्त्यांनी होत आहे. रस्त्याचा वापर होत आहे वाहतुकीसाठी. निम्म्यापेक्षा जास्त वाटा जो आहे तो रस्ते आहेत. आणि येथील जे रस्ते आहेत ते जास्तीत जास्त हा जो पूर्व भाग आहे या पूर्व भागात केंद्रित झालेली आहे. पश्चिम भागामध्ये इकडून ॲमेझॉन नदी येते आणि इथला जो भाग आहे, इथली जमीन जी आहे ती दलदलयुक्त आहे, म्हणून इकडच्या भागात जास्ती रस्ते जे आहेत ते विकसित झालेले नाही आहे. तर इथे ॲमेझॉन नदी आहे. नदी असल्यामुळे जलवाहतूक होते. जलवाहतूक जी आहे ती या नदीच्या मुखापासून तर म्हणजे ब्राझील देशापासून तर पेरू देशाच्या इक्विटॉसपर्यंत जलवाहतूक होते. म्हणजे पाण्यातून वाहतूक होते. पाण्यातून जी सामान आहे किंवा कुठल्या गोष्टी आहेत त्यांची देवाणघेवाण होते. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वस्तू वाहून नेल्या जातात जलमार्गाने. ठीक आहे. आणि जलवाहतुकीचा जो सर्वात लांब पल्ला जो आहे तो जवळपास 3700 किलोमीटरचा आहे आणि तो या मार्गाने गाठता येतो. पार्ट 3 प्राकृतिक रचना आणि जलप्रणालीमध्ये आपण बघितलं होतं की ब्राझील देशामध्ये कोणत्या प्रमुख नद्या आहेत आणि त्या नद्यांचा प्रमुख उपयोग कोणत्या गोष्टीसाठी होतो. तसंच आपण बघितलं होतं की पॅराना ही एक प्रमुख दक्षिणवाहिनी नदी आहे आणि या नदीचा उपयोग जलवाहतुकीसाठी होतो. तर ब्राझील देशात जो किनारी भाग आहे त्या भागातील जी वाहतूक आहे ती जलवाहतूक आहे. तर ब्राझील देशाच्या बाबतीत लोहमार्गाचा जास्ती विकास झालेला नाही. एक गोष्ट आपल्याला लक्षात आली की ब्राझील या देशामध्ये जलवाहतूक म्हणजे जहाजानी होणारी वाहतूक आणि जी रस्त्याने होणारी वाहतूक आहे ही प्रमुख आहे. या देशामध्ये रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक जी आहे ती मर्यादित आहे. ठीक आहे. तर ब्राझीलची जी वाहतूक आहे तर तो नकाशा आहे तो आपण एकदा बघून घेऊ आणि मग त्यानंतर त्या नकाशाच्या बेसिसवर आपण ही खालील जी प्रश्न दिलेली आहे ती बघू. आपण सूची समजून घेऊ. ठीक आहे. नकाशामध्ये नेहमी आपण नकाशाकडे बघतो तर समोरची जी दिशा असते ती नेहमी उत्तर दिशा असते आणि दिशा कशा ठरलेल्या आहेत ते मी मागील व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. तर ज्यांनी कोणी ते व्हिडिओ नसेल बघितले तर डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे.
तर तुम्ही जा आणि एकदा बघून घ्या, जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि दिशा आणि नकाशाचे प्रश्न नेहमी येतात पेपरमध्ये. तर उत्तरं जे असतात ते नकाशामध्ये लपलेले असतात. फक्त तुम्हाला माहिती असायला पाहिजे की दिशा कशा आहे आणि ते कसे असतात. नकाशा वाचन ज्याला जमलं तो ते सगळे प्रश्न सोडवू शकतो, पण त्यासाठी नकाशा वाचन महत्त्वाचं आहे. तर तुम्ही ते सगळे व्हिडिओज बघून घ्या, तुमचे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. तर बघा आता सूचीमध्ये काय दिलेलं आहे, एक डार्क पिंक कलरची लाईन दिलेली आहे. त्याचा असा अर्थ होतो ते काय इंडिकेट करत आहे, प्रमुख रस्ते. ठीक आहे. त्यानंतर एक थिन लाईन दिलेली आहे लाईट पिंक, तर ती इतर रस्ते दाखवत आहे. त्यानंतर लोहमार्ग, रेल्वे रोडचे जे मार्ग आहेत ते, आणि ब्लॅक कलरचा डॉट राजधानी इंडिकेट करणार आहे. आणि जे पर्यटन स्थळ आहे जे ते छोट्या सर्कलनी दाखवलेले आहे. आणि विमानतळ तर विमानच्या सिम्बॉलनी आहे. आणि एक हुक टाईप आहे ते बंदर आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला लक्षात आलं. तर खालूनच आपण बघत जाऊ. बघा दक्षिण अटलांटिक महासागर दिसत आहे. इथे बघा चित्र तुम्हाला दक्षिण अटलांटिक महासागर दिसत आहे. निळ्या रंगाचा भाग नकाशामध्ये नेहमी पाण्याने जो भाग दर्शवलेला आहे तो निळ्या रंगाचा असतो. नकाशामध्ये नेहमी जो निळ्या रंगाचा भाग असतो तो पाण्यासाठी असतो. तर निळ्या रंगाचा इतका जो भाग आहे हा दक्षिण अटलांटिक महासागराचा आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे रिओ ग्रँडे दिसत आहे. रिओ ग्रँडेमध्ये तुम्हाला बघा इथे विमानतळ दिसत आहे, म्हणजे इथे हवाई वाहतूक आहे. एरोप्लेननी इथे वाहतूक होते, म्हणजे ये जा आपण करू शकतो. त्यानंतर इथे हा सिम्बॉल आहे ज्याचा अर्थ होतो की बंदर, इथे बंदर देखील आहे. त्यानंतर इथे छोटा डॉट आहे. तर रिओ ग्रँडे जे आहे ते एक पर्यटन स्थळ आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे दिलं आहे पोर्टो अल्गर. पोर्टो अल्गर देखील पर्यटन स्थळ देखील आहे. ठीक आहे. त्यानंतर तिथे विमानतळ पण आहे आणि ते एक बंदर देखील आहे. ठीक आहे. तिथे बघा रिओ ग्रँडे जे आहे तिथून तुम्ही लाईट जी लाईन आहे पिंक, ठीक आहे, तिथून तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत आहे. ठीक आहे. तर ही काय रस्ते आहेत, इतर रस्ते. तसंच रिओ ग्रँडेवरून तुम्ही पोर्टो अल्गर जे आहे तिथे रेल्वेने जाऊ शकत आहे. हे रेल्वेचे मार्ग आहे. ठीक आहे. म्हणजे रेल्वे मार्ग, त्यानंतर इतर रस्ते, तसेच विमानतळ हे काही भागात आहे. कुरिटिबा इथे विमानतळ आहे आणि हे देखील एक पर्यटन स्थळ आहे. इथे तुम्हाला साओ पावलो दिसत आहे. साओ पावलो आणि रिओ दी जेनेरिओ हे प्रमुख शहर आहे आणि मेन पर्यटन स्थळ आहे ब्राझील देशातील. ठीक आहे. तर साओ पावलो आहे इथे, साओ पावलो इथे विमानतळ आहे आणि छोटा गोल डॉट दिसत आहे म्हणजे पर्यटन स्थळ आहे. तसंच रिओ दी जेनेरिओ इथे बंदर देखील आहे, हे पर्यटन स्थळ पण आहे आणि तिथे विमानतळ पण आहे. ठीक आहे. तसंच सेंटॉस म्हणून दिलेलं आहे. सेंटॉसला ते पण एक पर्यटन स्थळ आहे. ठीक आहे. तर साओ पावलो आणि रिओ दी जेनेरिओ इथला जो एरिया आहे, हे दोन जे शहर आहे ते दोन शहरामध्ये आपण रेल्वेने जाऊ शकतो. ठीक आहे, कारण की रेल्वे रूळ आहे तिथे. तसेच आपण इतर जे छोटे रस्ते आहेत त्यांनी देखील आपण जाऊ शकतो. ठीक आहे. समोर विक्टोरिया आहे. ठीक आहे, विक्टोरिया आहे. तसं बेलो हॉरिझॉन्टे आहे. त्यानंतर कॅम्पो ग्रँडे आहे. तर हे देखील पर्यटन स्थळ आहे. विक्टोरिया पर्यटन स्थळ आहे. ते बंदर, तिथे बंदर देखील आहे. आणि हां, जिथे बंदर असतात तिथून आपण जलवाहतूक करू शकतो, जसं की रिओ ग्रँडे, त्यानंतर पोर्टो अल्गर, कुरिटिबा, सेंटॉस, कुरिटिबा, नंतर विक्टोरिया. जिथे जिथे बंदर आहे तिथं आपण जलवाहतूक करू शकतो. समोर ब्राझिलिया आहे. ब्राझिलिया जी आहे ही ब्राझील देशाची राजधानी आहे. ठीक आहे. तिथे विमानतळ आहे, पण तिथे लोहमार्ग जे आहेत, रेल्वे मार्ग, ते जास्ती नाही आहे. तुम्हाला एकच दिसेल जो की सेंटॉसवरनं आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इकडे समोर नाही दिसत आहे. तसंच इकडे कुइयाबा आहे, तिथे विमानतळ आहे. ठीक आहे, पण तिकडे लोहमार्ग नाही गेलेला आहे, रेल्वे नाही जात तिकडे, म्हणजे छोटे रस्ते आहेत. तर ब्राझिलिया या शहरापासून जे समोर भाग जात आहे, समोर जे रस्ते जात आहे डार्क पिंक कलरचा,
हा प्रमुख रस्ता आहे ब्राझील देशातील, हे प्रमुख मार्ग आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे सल्वाडोर आहे, इथे एक बंदर आहे, हे एक पर्यटन स्थळ आहे. तर रेसिफ आहे, रेसिफ एक पर्यटन स्थळ आहे आणि इथे विमानतळ आहे. तसंच काटेऊस आहे, इथे पण पर्यटन स्थळ आहे. रेल्वे मार्ग पण आहे इथे, इतर रस्ते पण आहे, विमानतळ आहे आणि बंदर देखील आहे. तसंच फोर्टोलेझा आहे, साऊ लुईस आहे, टेरेसिना आहे, बेलेम आहे. ठीक आहे. तर असे काही शहर आहे जे पर्यटन स्थळ आहे, तिथे विमानतळ आहे आणि तिथे बंदर देखील आहे. ठीक आहे. तर बंदर असले तर जलवाहतूक होईल. तर आपल्याला एक लक्षात येईल की ब्राझील देशात सर्वात जास्ती बंदरं आहे आणि इथे जलवाहतूक जास्ती होते. ठीक आहे. आणि बाकी जी वाहतूक आहे ती इतर रस्त्यांनी होते. प्रमुख रस्ते जे आहे ते खूप कमी आहेत. जसं की ब्राझील देशाकडनं जाणार इकडे मॅनॉसकडे जातो, इथे पण बंदर आहे. आता आपण प्रश्न बघू, कोणत्या प्रकारचे वाहतूक मार्ग दिसत आहे? रस्ते होते, इतर रस्ते, जलवाहतूक मार्ग होते आणि लोह मार्ग म्हणजे रेल्वे वाहतूक मार्ग होते आणि हवाई वाहतूक मार्ग. ठीक आहे. कोणत्या प्रकारच्या मार्गाची घनता जास्ती दिसते? तर इथे सगळ्यात जास्ती आहे जलवाहतूक आहे. ठीक आहे. त्यानंतर रेल्वे वाहतूक काही भागामध्ये आहे. घनता विचारलेला म्हणजे एका पर्टिक्युलर एरियामध्ये कुठली गोष्ट जास्त दिसत आहे, तर रेल्वे वाहतूकची घनता सर्वात जास्त दिसत आहे काही पर्टिक्युलर एरियामध्ये आणि बंदरं जास्त दिसत आहे, कारण की समुद्राच्या साईडचा जो भाग आहे तिथे पूर्ण बंदर दिसत आहे. ठीक आहे. त्यानंतरचा जो प्रश्न आहे की ठळकपणे दिसणारा जो महामार्ग आहे तो कोणता महामार्ग आहे आणि तो कोणत्या शहरांना जोडतो? तर जो डार्क पिंक दिसत आहे हा ठळक महामार्ग आहे आणि या ठळक महामार्गाचं नाव आहे ट्रान्स ॲमेझोनियम मार्ग. ट्रान्स ॲमेझोनियम मार्ग हा महामार्ग ब्राझिलिया, त्यानंतर समोर पोर्टोव्हेल्लो, त्यानंतर मॅनास आणि कुझ्रो दो सुल या ठिकाणांना जोडतो. त्यानंतर आहे लोहमार्गाचा विकास प्रामुख्याने कोणत्या भागात झाल्याचं दिसत आहे, त्याचं कारण काय असावं. नंतर ब्राझीलच्या कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात, त्याची कारणं काय असावी. लोहमार्ग जे आहेत ते ब्राझीलच्या दक्षिण भागात जास्ती विकसित झालेले आहे. ठीक आहे. तसं आणि दक्षिण भागामध्ये जास्ती विकसित आहे. तसंच दक्षिण भाग जो आहे या दक्षिण भागात प्रमुख शहरं आहे, जसं ब्राझिलिया आहे, रिओ दी जानेरिओ आहे, त्यानंतर साओ पावलो आहे. आणि ही सगळी जी शहरं आहे ही सगळी शहरं पर्यटनाची शहरं आहे. ठीक आहे. पर्यटनाची शहरं असल्यामुळे इथला जो भाग आहे तो विकसित आहे आणि इथे लोहमार्ग जे आहे ते जास्ती आहे. आता आपण भारत देशामध्ये जी वाहतूक आहे ती कशी आहे ते बघू. ब्राझील देशामधली जी वाहतूक होती तर तिथे लोहमार्ग आणि रस्ते जे होते ते विरळ होते. पण भारताच्या बाबतीत थोडं वेगळं आहे, कारण की भारताची लोकसंख्या खूप जास्ती आहे आणि लोकसंख्या जास्ती असल्यामुळे तसंच भारत जो आहे हा मोठा देश आहे. तर भारत देशामध्ये ब्राझील देशाच्या तुलनेत जे लोहमार्ग आहे म्हणजे रेल्वेनी जे वाहतूक होते त्याचं जे नेटवर्क आहे ते खूप जास्ती दाट आहे. तसंच जे रस्ते देखील आहेत ते देखील खूप दाट आहे. आपल्याकडे बरेचसे मोठे लोहमार्ग आहे, म्हणजे मोठे मोठे जंक्शन्स आहेत, रेल्वे स्टेशन्स आहेत आणि त्याचं जे नेटवर्क आहे ते खूप मोठं आहे. जवळपास भारतामध्ये सर्वत्र पूर्ण भारतभर रेल्वेनी वाहतूक होते. रेल्वेचा वापर प्रवाशांसाठी तसंच माल वाहतुकीसाठी होतो. तर पूर्ण भारतभर रेल्वेचं जाळं आहे. तसंच रस्ते देखील पूर्ण भारतभर पसरलेले आहेत. तर भारताचं रेल्वेचं जाळं म्हणजे लोहमार्ग आणि रस्ते यांचं जाळं ब्राझील देशापेक्षा दाट आणि जास्ती आहे, म्हणजे मोठं आहे. 85% प्रवासी वाहतूक आणि 70% माल वाहतूक जी आहे ती रस्त्याने होते. ठीक आहे. आपल्या भारतामध्ये लोहमार्गाचा विकास झालेला आहे, नेटवर्क सगळीकडे पसरलेला आहे, म्हणून माल वाहतूक किंवा इतर जी प्रवासी वाहतूक आहे ती सुलभ आहे, कारण की सोयीस्कर आहे. आपण कुठेही जाऊ शकतो, कुठेही ये जा करू शकतो, कुठेही आपला माल वाहून घेऊन जाऊ शकतो. आणि जेव्हा कधी अशी लोहमार्ग किंवा जे ट्रान्सपोर्टेशन असतं, वाहतूक जी आहे ती जर सोयीस्कर असली, तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज जाऊ शकत असेल, तर अशा वेळेस जी भारताची आर्थिक व्यवस्था आहे
त्या आर्थिक व्यवस्थेला मदत होते, कारण की तुमचा वेळ वाचतो. भारतामध्ये रेल्वे जे आहे, लोहमार्ग हे प्रवासांचं प्रमुख साधन आहे प्रवास करण्याचा. लोहमार्ग नेहमीच प्रवासी वाहतुकीचे प्रमुख साधन राहिले आहे आणि ते नेहमी राहणार. जर भारताच्या मध्य भागात आणि ईशान्येकडील राज्यात जर बघितलं तर राजस्थानमध्ये लोहमार्गाचं जाळं विरळ आहे. तर फक्त राजस्थान जो राज्य आहे त्या राज्यामध्ये रेल्वे जे आहे ते तेवढं काही जाळं नेटवर्क जे आहे ते पसरलेलं नाही. पण आपण महाराष्ट्रात बघा किंवा तुम्ही जिथे कुठे राहता त्या एरियात तर सगळीकडे रेल्वे आहेच. पण राजस्थान एक राज्य आहे जिथे रेल्वेचं जाळं जे आहे ते विरळ आहे. म्हणजे तिथे काही भागांमध्ये आहे आणि विरळ आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी रेल्वे तिथे नाही आहे. पण असं नाही की तिथे ट्रान्सपोर्टेशनचं दुसरं कुठलं साधन नाही, तिकडे बसेस वगैरे आहेत. तसेच भारतीय जो मैदानी प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये जे लोहमार्गाचं जाळं आहे ते दाट आहे. तसंच भारतामध्ये जलवाहतुकीचे पण मार्ग आहे आणि ते स्वस्त साधन आहे आणि आपल्याकडे जलवाहतूक होते कारण की आपल्याकडे समुद्र किनारा लाभलेला आहे. जर आपण इकडे बघितलं भारताच्या पश्चिम साईड आणि पूर्व साईड दोन्ही साईडला बघितलं तर आपल्याकडे मोठमोठे महासागर आहे. पश्चिमचा बंगाल उपसागर आहे आणि इकडे पूर्वेकडे बघितलं आपण तर पूर्वेला अरबी समुद्र आहे. तर त्यामुळे आपल्याकडे पूर्ण जो साऊथ साईड पकडली आणि इकडची पूर्ण साईड बघितली, साऊथ साईडला हिंदी महासागर आहे. जर भारताच्या बाबतीत जलवाहतूकचं बघितलं तर जलवाहतूक जी आहे भारतात ती स्वस्त आहे, पण जलवाहतुकीने वाहतूक जी आहे ती फक्त 1% होते. यामध्ये नद्या, कालवे, खाड्या, जलसाठे ह्या सगळ्यांचा समावेश होतो. पण जी आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जी वाहतूक होते त्या वाहतुकीसाठी बाकी देशांना कनेक्ट होण्यासाठी जवळपास 95% सागरी मार्गानेच आपण व्यवहार करतो. तर जलवाहतुकीचा 95% वापर होतो. आहे भारताला सर्वात जास्ती जो एरिया आहे तो समुद्र किनाऱ्याचा लाभलेला आहे. जर पश्चिम साईड बघितले, पश्चिमच्या साईडला पूर्ण बंगालचा उपसागर आहे. तर इथून जी बाकी देशासोबत कनेक्ट होण्यासाठी जे साधन आहे ते जलवाहतूक आहे. त्यानंतर पूर्व साईड बघितलं आपण तर पूर्वेला अरबी समुद्र आहे. त्यानंतर इकडे दक्षिण साईड बघितलं तर दक्षिण साईडला हिंदी महासागर आहे. तर जवळपास बहुतांश जो भाग आहे भारताचा तर तो समुद्र किनाऱ्याने व्यापलेला आहे आणि उर्वरित जे देश आहेत त्या भागाचे उर्वरित जे साईडचे देश आहेत तर त्या सगळ्या देशांना जर कनेक्ट व्हायचं असेल तर जलवाहतूक आपल्यासाठी बेस्ट आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय जे व्यापार होतात तर तिथे 95% आपण वापर जलवाहतुकीचा करतो. एक महत्त्वाची गोष्ट, ब्राझील देशामध्ये आपण बघितलं की ब्राझील देशामध्ये विमानतळ जी आहे ती बरेचशा ठिकाणी आहे. म्हणजे तिथलं हवाई वाहतूक जी आहे ती चांगली विकसित झालेली आहे. पण भारताच्या बाबतीत तशी गोष्ट नाही आहे. भारतामध्ये हवाई वाहतूक आहे पण ती तेवढी फार विकसित नाही आहे. पण येणाऱ्या दिवसात ती विकसित होईल. हळूहळू हवाई वाहतुकीचा वापर हळूहळू वाढत चाललेला आहे. तर ती येणाऱ्या दिवसात काही दिवसांनी विकसित होईल. आता आपण बघू भारताच्या नकाशामध्ये लोहमार्ग तुम्हाला दिसत असेल. ओव्हरऑल पूर्ण देशभर हे लोहमार्ग आहे. ठीक आहे, इथे दिलेलं आहे चित्रात की लोहमार्ग कशाने इंडिकेट केलेला आहे. त्यानंतर हे जे गोल आहे ते प्रमुख स्थानक आहे आणि विमानम. ठीक आहे, तर बघा तुम्ही लोहमार्ग जर तुम्हाला लक्षात येईल तर लोहमार्ग ओव्हरऑल सगळीकडे आहे, सगळीकडे. म्हणजे पूर्णतः रेल्वेचं जे जाळं आहे ते पसरलेलं आहे भारतभर. आणि हा जो आहे मैदानी प्रदेश, हा मैदानी प्रदेशचा भाग आहे ना, कारण की आपण मागील जो व्हिडिओ आहे पार्ट 3चा प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली त्याच्यामध्ये आपण मैदानी भाग काय असतं ते बघितलं. तर भारताचा मैदानी भाग जो आहे हा आहे उत्तर मैदानी प्रदेश. तर या प्रदेशामध्ये, या एरियामध्ये रेल्वेचं जे जाळं आहे ते एकदम दाट आहे. तर तुम्हाला बघितल्याबरोबरच लक्षात येते की इतका जो भाग आहे मैदानी प्रदेशचा भाग आहे भारताचा, तिथे रेल्वेचं जे जाळं आहे ते कसं आहे, दाट आहे. हा राजस्थान भाग आहे. तर इथं थोडं विरळ दिसत आहे. जसं आपण वाचलं की राजस्थान एरियामध्ये जे लोहमार्गावर जे आहे रेल्वे वाहतूक ती विरळ आहे, तिकडच्या भागामध्ये विरळ दिसत आहे. पण बाकी जर तुम्ही बघितलं तर सर्वत्र पसरलेला आहे. आपला महाराष्ट्राचा भाग आहे एवढ्या एरियामध्ये पण पसरलेला आहे. ठीक आहे, ते जे आहे प्रमुख स्थानक पाहू आपण. जर जम्मू काश्मीरमध्ये बघितलं तर इकडे बारामुल्ला, जम्मू तावी, त्यानंतर शिमला आहे, लुधियाना, चंदीगड, देहरादून, त्यानंतर दिल्ली आहे, फुलेरा, जैसलमेर, बारमेर, नलिया, ओखा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट, त्यानंतर इकडे आग्रा, सहारनपूर, कोटा, झाशी, अलाहाबाद, लखनऊ आहे, त्यानंतर कटियार आहे, इकडे गुवाहाटी, दिमापूर, उदयपूर, आगरतळा, असे खूपसे जे महत्त्वाचे आहेत ते. आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर
मुंबई आहे, पुणे आहे, त्यानंतर मनमाड जंक्शन आहे रेल्वेचं, त्यानंतर इथे MP मध्ये खंडवा, इटारसी, नागपूर आहे, भुसावळ आहे, चंद्रपूर, रायपूर. ठीक आहे. तर हे सगळे काय आहे, हे महत्त्वाचे स्थान आहे. त्यानंतर विमानतळ आपण बघू की विमानतळ कोणत्या भागात आहे. हवाई वाहतूक जी आहे ती भारतात मोजकीच आहे असं म्हणता येईल, कारण तुम्हाला बघा बोटावर मोजता येईल इतकी हवाई वाहतूक जी आहे ती भारतामध्ये मोजकी आहे, म्हणजे तुम्ही बोटावर मोजू शकता एवढ्या ठिकाणी एअरपोर्ट्स आहेत. पण तेच जर आपण ब्राझील देशाचं बघितलं तर ब्राझील देशामध्ये खूप सारे एअरपोर्ट आहे. चला बघू आपण कुठे कुठे आहे. तर सगळ्यात मेन दिल्ली एअरपोर्ट, त्यानंतर इथे हावडा जो आहे कलकत्ता हावडा तिथे आहे एअरपोर्ट, त्यानंतर आहे विशाखापट्टणम, अहमदाबादला आहे, मुंबईला आहे, पुण्याला आहे, त्यानंतर चेन्नई, बेंगलुरू आणि तिरुवनंतपुरमला आहे इथे खाली. ठीक आहे. तर दिल्ली राजधानी शहर आहे, तर दिल्लीला साहजिक आहे राहीलच. त्यानंतर मुंबई उपराजधानी आहे, मुंबईमध्ये आहे, पुण्यात आहे, अहमदाबाद, हे सगळे महत्त्वाची शहरं आहेत. भारताचे आपण रेल्वे मार्ग बघितला, आता आपण बघत आहोत महामार्ग, म्हणजे रस्ते जे आहेत, मेन हायवे जे आहे आणि प्रमुख बंदरे जे आहेत ते बघू आपण. तर उत्तर ते दक्षिण म्हणजे उत्तर साईड जम्मूपासून तर उत्तर ते दक्षिण महामार्ग म्हणजे उत्तरकडून दक्षिणेकडेचा जो मेन हायवे आहे तो उत्तर भाग म्हणजे जम्मू काश्मीरचा भाग आहे. तर श्रीनगरच्या एरियापासून हायवे सुरू होतो हा, तर हा दिल्ली वगैरे असं सरळ सरळ दक्षिण भागापर्यंत, श्रीनगरपासून तर तो कन्याकुमारीपर्यंत तो आहे, म्हणजे एक टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत कनेक्ट झालेला आहे. ठीक आहे. तसंच आपला पूर्व ते पश्चिम आहे. ठीक आहे. तसेच आपला पूर्व ते पश्चिम एक मेन हायवे आहे, तो उदयपूरपासून पूर्व भागापासून उदयपूर ते समोर सिलचरपर्यंत पश्चिम भागापर्यंत आहे. लाईट पिंक कलरच्या ज्या आहेत त्या सुवर्ण चतुर्भुजा महामार्गामध्ये येते. ते सुवर्ण चतुर्भुजा महामार्ग जे आहेत ते इथे दिसत असेल तुम्हाला, दिल्ली गुडगावकडनं जयपूर अजमेर वगैरे इकडे मुंबई साईडला येतात ते, त्यानंतर इकडे पुन्हा कोलकाता साईडला जातात आणि खाली विशाखापट्टणम तिकडे समोर दक्षिण भागात जातात त्या. तर आपण महत्त्वाचे महामार्ग बघितले. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग काय असतात, दोन राज्यांना कनेक्ट करणारे महामार्ग, जे हे ज्या या बारीक बारीक लाईन दिसत आहे ह्या वेगवेगळ्या राज्यांना कनेक्ट करतात. तर हे राष्ट्रीय महामार्ग आहे जे पूर्ण पसरलेले आहे. आणि प्रमुख जी बंदरं आहे ब्लू डॉटेड प्रमुख बंदरं ते कुठे आहे ते बघू आपण. ठीक आहे. तर इथे ब्लू डॉटेड जो एरिया आहे दिसतंय तुम्हाला डॉट केलेला. ठीक आहे. तर इथे कांडला जे आहे तिथे एक बंदर आहे, त्यानंतर पार बंदर गुजरात एरियामधलं आहे. ठीक आहे. तिथे आहे एक. त्यानंतर मुंबईला देखील एक बंदर आहे. त्यानंतर इकडे कोलकाता. ठीक आहे. त्यानंतर विशाखापट्टणम, त्यानंतर चेन्नईला आहे. चेन्नई नंतर खाली इथे कोचीला आहे, म्हणजे कोचीनला, जे केरळ राज्यात येतं. त्याचा नकाशा दिलेला आहे. तर प्रमाणवेळ जी असते ती कशी ठरविली जाते, रेखावृत्तीय विस्तार काय असतात, अक्षवृत्तीय विस्तार काय असतात, हे आपण पाठ 2 मध्ये बघितलेलं आहे. पाठ 2 स्थानिक विस्तार. ज्यांनी कोणी तो व्हिडिओ नसेल बघितला, मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तर ते तुम्ही बघून घ्या आधी, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट जे आहेत ते कळेल की अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार काय असतात आणि त्यांचं महत्त्व काय आहे. तुम्हाला इथे 2 पिंक कलरचे स्पॉट दिसत आहे. ठीक आहे. ब्राझील देशाचा आहे हा नकाशा. तर नॉनसेट दो रियो मुआ आणि दुसरा आहे पॉइंटो दो सिक्सॉस. ठीक आहे. तसंच ब्लॅक कलरच्या उभ्या रेषा दिसत आहे ते कालक्षेत्राचे आहे. त्यानंतर पिंक कलरची जी लाईन दिसत आहे मध्ये तुम्हाला, ती ब्राझीलच्या प्रमाण वेळेची लाईन आहे. तर नेमकं हे सगळं काय असतं बघा, तुम्हाला दिसत असेल की एकूण 4 भाग पडलेला आहे, त्याच्यात 5 तास, 4 तास, 3 तास आणि 2 तास असं काहीतरी दिलेलं आहे. तर ते कसं असतं,
जागतिक जी वेळ आहे, पूर्ण जगभर जी वेळ आहे ती प्रत्येक देशात वेगवेगळी असते. ठीक आहे. तर हा जो भाग आहे 5 तासवाला, तो 5 तास मागे असलेला भाग आहे ब्राझील देशाचा. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो 4 तास मागे असलेला आहे. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तो 3 तास. त्यानंतरचा जो भाग आहे तो 2 तास जागतिक वेळेच्या हिशोबाने मागे असलेला भाग आहे. तर नान्सेट डो रिओ मोआ हे ठिकाण जे आहे अक्रे राज्यात आहे आणि ते 7:32 दक्षिण अक्षांशावर आहे आणि 73:59 आणि 73:59 पश्चिम रेखांशावर आहे. तसंच जे दुसरं आहे पोंटो दो सिक्सॉस, हे पॅराग्वे या ठिकाणी आहे आणि हे 7:09:27 दक्षिण अक्षांशावर आहे आणि 34:47 पश्चिम रेखांशावर आहे. तर अक्षांश काय असतात, रेखांश काय असतात हे तुम्हाला त्या पाठातच समजेल. तर तुम्ही पार्ट 2चा व्हिडिओ बघा. ठीक आहे. तर ब्राझील जो देश आहे या देशातील हे जे 2 पॉईंट आहे या दोन्ही पॉईंटमध्ये जो फरक आहे वेळेचा तो 2 तास 48 एवढा आहे. त्यामुळे ब्राझील देशातली जे वेळ आहे ते वेगळ्या 4 भागात आहे. त्याला काल विभाग असं म्हणतात. ठीक आहे. 2 तास, 3 तास, 4 तास आणि 5 तास या रेंजमध्ये ते मागे आहेत एकमेकांची जर तुलना केली तर. ठीक आहे. ब्राझील देशाचा संदेशवहनाचा विकास कसा झाला ते बघू. संदेशवहन म्हणजे दूरसंचार, म्हणजे एखादी जी इन्फॉर्मेशन आहे ते दूरवर घेऊन जाणे. ठीक आहे. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे त्याला म्हणतात दूरसंचार किंवा संदेशवहन. तर ब्राझील देशाबाबतीत संदेशवहन जे आहे ते अतिशय विकसित आहे, कारण की भारताच्या आधीपासनं ब्राझील देशाकडे सगळ्या गोष्टी होत्या, जसं की दूरध्वनी, भ्रमणध्वनी, दूरदर्शन प्रसारण, आकाशवाणी प्रसारण, संगणक, इंटरनेट इत्यादी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते भारताच्या तुलनेत ब्राझील देशात आधीपासनं आहे. ब्राझीलमध्ये 45% पेक्षा जास्ती लोक जे आहेत ते इंटरनेटचा वापर करतात. ब्राझील देशामध्ये जवळपास 45% जास्ती लोक इंटरनेटचा वापर करतात. भारताचं बघितलं तर ते प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. आधी भारतामध्ये इंटरनेटचा एवढा वापर नव्हता. जोपर्यंत आपल्याकडे 3G 2G नेटवर्क होतं तोपर्यंत एवढा वापर नव्हता. 4G नंतर आपल्या भारतात देखील इंटरनेटचा वापर जो आहे तो वाढलेला आहे. तर ब्राझील देशामध्ये जी प्रदेश रचना आहे ती आणि विस्तीर्ण आहे, तिचा आकार मोठा आहे. लोकवस्ती देखील विरहित प्रदेश आहे, तिकडे घनदाट वने आहे. तरी त्यांनी ब्राझील देशासाठी सगळीकडे ह्या सगळ्या सोयी पोहोचवणं हे एक आर्थिक आव्हान होतं. त्यांनी सगळीकडे त्या सगळ्या सोयी पुरवलेल्या आहेत. देश अवकाशात आता उपग्रह सोडण्याच्या तयारीत आहे. आता आपण भारताची वेळेबद्दल बघू. भारताची जी प्रमाण वेळ आहे ती इंडियन स्टँडर्ड टाइम IST मध्ये मानली जाते आणि जर भारताचा पूर्व आणि पश्चिम टोकावरील जो रेखावृत्त विस्तार आहे याचा फरक जो आहे वेळेचा तो 120 मिनिटांचा आहे. पण आणि भारतामध्ये सर्व भागात एकच वेळ मानली जाते. जसं ब्राझील देशामध्ये वेगळ्या 4 भागामध्ये वेळ मानली जाते तसं भारतात नाही आहे. भारतात सगळीकडे एकच वेळ मानली जाते. इंडियन स्टँडर्ड टाइमच्या हिशोबाने ती आहे. तसंच भारताचा जो रेखावृत्त जो आहे तो पूर्व रेखावृत्त 82°30' असा आहे आणि रेखावृत्ताजवळून जे गेलेले शहर आहे ते अलाहाबाद शहर आहे. भारत जो देश आहे तो ग्रीनिच वेळेच्या 5 तास 30 मिनिटं म्हणजे जवळपास 5.5 तास समोर आहे. भारताचं जर संदेशवहन बघितलं तर भारतामध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यम जे आहेत ते जास्ती आहे, प्रगती आहे इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये. त्यामुळे दूरसंचार जो उद्योग आहे त्याच्यात एक्स्ट्रीम ग्रोथ आहे. ठीक आहे. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, त्यानंतर कम्प्युटर्स, भ्रमणध्वनी, इंटरनेट आणि डिजिटल ह्या सगळ्या गोष्टी खूप वाढलेल्या आहे आणि याचा विस्तार जो आहे तो अतिशय वेगाने होत आहे. आणि भारतामध्ये सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणारे लोक आहेत, म्हणून भारत जो आहे तो सर्वाधिक स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरणाऱ्यांचा देश आहे. ठीक आहे. आणि आपल्या भारतामध्ये स्वदेशी तंत्रज्ञान म्हणजे स्वदेशी टेक्नॉलॉजीचा यूज होतो आणि आपल्याकडे बरेचसे उपग्रह आणि उपग्रह प्रक्षेपण तंत्र यांचा खूप जास्ती वापर होतो. जर आपण नकाशा बघितला भारताचा तर इथे लक्षात येईल तुम्हाला. कर्कवृत्त 30°30' उत्तर, त्यानंतर इकडे
पिंक जी डॉटेड लाईन आहे ती भारतीय रेखावृत्त आहे आणि हे अलाहाबाद या शहराजवळून गेलेलं आहे. तर इथे आपला हा पार्ट संपलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्याकडनं मिस नाही होतील. थँक्यू.